सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला। हाणामारीच्या वेळेला हल्लेखोर आक्रमक होता। आरोपीने दागिन्यांना हात लावला नाही, करीना कपूरची पोलिसांना माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर गुजरातच्या दिशेने गेल्याची माहिती। मुंबई पोलिसांचं पथक गुजरातमध्ये तपासासाठी जाणार। सैफवरील चाकू हल्ला प्रकरणामधील आरोपीनं दादरमधून हेडफोन खरेदी केला। पोलिसांकडून दादरमधल्या मोबाईलच्या दुकानाची तपासणी। सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नाही। संशयित आरोपीचा वर्सोवा भागामधील सीसीटीव्ही समोर। संशयित आरोपी चप्पल चोर। पोलिसांकडून चौकशी सुरू। प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबानं बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तो वाचला। सैफवरच्या चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित। ते शिबिरासाठी आलो म्हणजे सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या असा अर्थ नाही। अजित पवारांनी संपर्क साधला नाही, भुजबळांची प्रतिक्रिया।